मित्रांनो 25 क्वेश्चन झालेत आपले. आता 26व्या क्वेश्चनला चाललोय आपण. त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. 25 क्वेश्चन पर्यंत मी प्रॉपर चांगलं एकदम मस्त स्लो स्पीडने घेतलं, सगळं डिटेलमध्ये घेतलं. आता इथून पुढचे क्वेश्चन थोडंसं मी स्पीडमध्ये घेतो सो दॅट आपला वेळ पण वाचेल आणि आपल्याला एक्झाममध्ये पण पटापट कशा गोष्टी करायच्या ते आपल्याला लक्षात येईल. या ठिकाणी म्हटलं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स इज अ कॉन्ट्रडिक्शन. कॉन्ट्रडिक्शन म्हणजे त्या कंपाऊंड स्टेटमेंट किंवा स्टेटमेंटचा रिझल्ट ऑलवेज काय आला पाहिजे? फॉल्स. बघूयात ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 काय म्हणतो? पी इम्प्लाइड क्यू अँड P अँड निगेशन Q. P इम्प्लाइड Qला काय म्हणतो आपण? निगेशन P और Q. याचा जर निगेशन घेतला तर निगेशन ऑफ निगेशन P काय होऊन जाईल? P ऑरचा निगेशन अँड Qचा निगेशन म्हणजे P अँड निगेशन Q. P अँड निगेशन Q. निगेशन P और Qचा निगेशन आहे म्हणजे याचा निगेशन आहे. सो बेसिकली दिस इज P इम्प्लाइड Q अँड दिस इज निगेशन ऑफ P इम्प्लाइड Q. म्हणजे ऑप्शन ए काय होतोय? P इम्प्लाइड Q अँड निगेशन ऑफ P इम्प्लाइड Q. आता हा जर ट्रू असेल तर हा फॉल्स होईल मग, किंवा हा जर फॉल्स असेल तर हा काय होऊन जाईल? ट्रू. दोन्ही केसमध्ये समोर यांचा रिझल्ट काय येणार आहे? ऑलवेज फॉल्स. देअरफॉर ऑप्शन ए ची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे ती ऑलवेज फॉल्स असल्यामुळे ऑप्शन ए इज अ कॉन्ट्रडिक्शन. आणि क्वेश्चन 27 आपल्याला विचारतोय द ड्युएल ऑफ द स्टेटमेंट पॅटर्न इज. सगळ्यात अगोदर ड्युएल काय असतं समजून घ्या. ड्युएलमध्ये अँडचा ऑर होतो, ऑरचा अँड होतो. जर टॉटोलॉजी असेल तर कॉन्ट्रडिक्शन होतं, कॉन्ट्रडिक्शन असेल तर टॉटोलॉजी होतं. एवढ्या 4 गोष्टी सोडून दुसरा कुठलाच बदल करायचा नाही. याच्यामध्ये बघा निगेशन पी आहे, निगेशनला अजिबात छेडायचं नाही. निगेशन पी ॲज इट इज ठेवून देऊ आपण. त्याच्यानंतर या ठिकाणी अँड आहे, याला काय करू आपण? ऑर. ब्रॅकेटमध्ये हा क्यू आहे, क्यूला ठेवला ॲज इट इज. स्टेटमेंटला चेंज करायचं नाही, फक्त टी आणि सी असेल तर चेंज करायचं, कारण टी म्हणजे टॉटोलॉजी असतं आणि सी म्हणजे कॉन्ट्रडिक्शन असतं. क्यूला ठेवला ॲज इट इज. या ठिकाणी ऑर आहे त्याला केला आपण अँड, समोर टी आहे त्या टीला केला आपण कॉन्ट्रडिक्शन. ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. एवढा सोपा क्वेश्चन, पाला पाचोळा. 2020च्याच ऑनलाईन एक्झाममध्ये आलेला हा पुढचा क्वेश्चन नंबर 28. काय म्हणतोय आपल्याला? निगेशन पी अँड क्यू इम्प्लाइज आर इज फॉल्स. आपल्याला एक इम्प्लिकेशन स्टेटमेंट दिले ते फॉल्स आहे. त्यांनी विचारलंय देन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ पी क्यू अँड आर आर. जर समजा मित्रांनो P इम्प्लाइड ऑन Q याचा रिझल्ट असेल फॉल्स, तो फक्त एकाच केसमध्ये असतो, ते केव्हा? जेव्हा P असेल ट्रू, Q असेल फॉल्स. आता या ठिकाणी जर हा फॉल्स असेल तर R असायला पाहिजे फॉल्स आणि हा कम्प्लीट ब्रॅकेट असायला पाहिजे ट्रू. कम्प्लीट ब्रॅकेट म्हणजे निगेशन P अँड Q याची व्हॅल्यू काय पाहिजे? ट्रू. आपल्याला माहिती आहे या ठिकाणी कंजंक्शन आहे, कंजंक्शनमध्ये दोन्ही ट्रू असतील तरच समोर रिझल्ट ट्रू येतो. त्याच्यामुळे Q झाला ट्रू आणि निगेशन P झाला ट्रू. निगेशन P जर ट्रू असेल तर P काय असेल मग? फॉल्स. त्याच्यामुळे P झाला आपला फॉल्स, Q झाला आपला ट्रू, R इथं आहे, R झाला आपला फॉल्स. सो P Q R इज FTF. FTF ऑप्शन ए इज दी करेक्ट ऑप्शन. लगेच जाऊ क्वेश्चन नंबर 29 ला. संदीप नावाच्या एका माणसाची काहीतरी गोष्ट दिली, बघू आपण काय म्हटलंय. राईट द स्टेटमेंट इन सिम्बॉलिक फॉर्म. संदीप नायदर लाइक्स टी नॉर कॉफी बट एन्जॉयज अ सॉफ्ट ड्रिंक. संदीप नायदर लाइक्स टी नॉर कॉफी. नायदर ए नॉर बी म्हणजे नॉट ए अँड नॉट बी. नॉट ए म्हणजे संदीप डझंट लाईक टी म्हणजे तो काय होईल? निगेशन पी. नॉर कॉफी म्हणजे नॉट कॉफी, नॉट कॉफी म्हणजे काय झाला? तो निगेशन क्यू. नायदर ए नॉर बी म्हणजे नॉट ए अँड नॉट बी, त्याच्यामुळे हा काय झाला? निगेशन पी अँड निगेशन क्यू. त्याच्यानंतर बट, बट म्हणजे परत अँड होणार. एन्जॉयज अ सॉफ्ट ड्रिंक, एन्जॉयज अ सॉफ्ट ड्रिंक म्हणजे आहे हा आर. हा काय झाला बेसिकली मग? निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड आर. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली लक्षामध्ये घ्यायची? नायदर ए नॉर बी म्हणजे नॉट ए अँड नॉट बी. त्याच्यामुळे निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड आर असं कुठं आहे आपल्याकडं? ऑप्शन डी इज दी करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 30 एवढा सोपा की अगा बब्बो. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज लॉजिकली इक्विव्हॅलेंट टू निगेशन ऑफ निगेशन पी इम्प्लाइज क्यू. पी इम्प्लाइज क्यू याचाच अर्थ होतो निगेशन पी और क्यू. पी इम्प्लाइज क्यू याचं जर निगेशन घ्यायचं असेल तर दॅट बिकम्स पी अँड निगेशन क्यू. निगेशन ऑफ निगेशन पी इम्प्लाइज क्यू.
P इम्प्लाइज क्यूचा निगेशन काय होतो? P अँड निगेशन क्यू. पहिल्याला ॲज इट इज ठेवायचं, मध्ये अँड येणार, दुसऱ्याचा निगेशन. त्याच्यामुळं या इम्प्लिकेशनचा निगेशन म्हणजे काय होणार? पहिल्याला ॲज इट इज ठेवा, अँड होईल, दुसऱ्याचा निगेशन. काय झालं हा बेसिकली? पहिला ॲज इट इज ठेवला आपण निगेशन P, मध्ये आला अँड, दुसऱ्याचा निगेशन म्हणजे निगेशन Q. निगेशन P अँड निगेशन Q इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन डी मध्ये आपल्याला दिसलेला आहे मित्रांनो. अशा प्रकारे झालेले आहेत 5 क्वेश्चन अजून फिनिश. सपासप सगळे व्हिडिओज, सगळे जे लेक्चर्स आहेत, सगळे पार्ट्स आहेत, बघून काढा मित्रांनो. फुकट मार्क्स आहेत, मजाक करत नाही. हां, डाव्या हाताचा खेळ आहे. मी उजव्या हाताने लिहितो, पण डाव्या हाताने सगळे आन्सर टिक करू शकतो. एवढा सोपा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल, सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजाक करत नाही. चॅनलवरती हजारो कमेंट येतात, मी सगळ्यांना रिप्लाय करतो. तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क, मी शिकवतो मॅथ्स. लक्षात ठेवा.